सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। परब्रह्म श्रीमद राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। तुम्ही आयुष्यात खूप हताश झाला आहात का? कष्ट करूनही पदरी फक्त अपयश पडत आहे का? जेव्हा चारी बाजूनी संकट घेरतात, नाती दुरावतात आणि प्रकाशाचा एकही किरण दिसत नाही, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातून एकच अनादी आणि अनंत आवाज आपल्याला धीर देतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। होय, हे शब्द आहेत साक्षात परब्रह्म अक्कलकोटचे राजे श्री स्वामी समर्थ यांचे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सामान्य व्हिडिओ नाही। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्वामी समर्थांच्या महालीलेतील अशा अद्भुत आणि सत्य कथा, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य आणि संकट कायमची दूर होतील। 1 तासाचा हा प्रवास तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतो, म्हणूनच कुठेही न थांबता हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनोभावे ऐका। चला तर मग सर्वांनी मिळून कमेंटमध्ये टाईप करा आणि मोठ्याने म्हणा, श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट नगरी नेहमीच भक्तांच्या गर्दीने फुललेली असायची। स्वामींच्या दर्शनासाठी मोठे राजे महाराजे, श्रीमंत सावकार सोन्या नाण्याची ताटे घेऊन येत असत। पण स्वामींना पैशांचा कधीच मोह नव्हता। त्यांना वेध असायचे ते फक्त आणि फक्त खऱ्या भक्तीचे। अशीच एक सत्य कथा आहे रामा नावाच्या एका अत्यंत गरीब मजुराची। रामा अक्कलकोटच्याच एका कोपऱ्यात लहानशा झोपडीत आपल्या कुटुंबासह राहायचा। तो दिवसभर कष्ट करायचा, तेव्हा कुठे त्याच्या घरात रात्रीची चूल पेटायची। पण अचानक त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्याच्या एकुलत्या एक लहान मुलीला तीव्र ताप आला। रामाकडे वैद्याला देण्यासाठी औषध आणण्यासाठी 1 रुपयाही नव्हता। त्याने गावातल्या एका मोठ्या सावकाराकडे हात पसरले, पण सावकाराने त्याला अपशब्द बोलून घरातून हाकलून दिले। हताश झालेला रामा स्वामींच्या मठाबाहेर गेला। तिथे अथांग गर्दी होती। श्रीमंत लोक पुढे जात होते आणि रामा गरिबीमुळे मागे ढकलला जात होता। त्याला स्वामींचे दर्शन होऊ शकले नाही। तो रडत रडत आपल्या झोपडीत परत आला। रात्रीची वेळ झाली। मुलगी तापाने फणफणत होती। रामा आणि त्याच्या पत्नीने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि डोळ्यातून अश्रू वाहत असताना ते म्हणाले, स्वामी, जर तुम्ही साक्षात देव आहात तर माझ्या या निष्पाप मुलीला का वाचवत नाही? आमचा गुन्हा काय? रात्रीचे 12 वाजले असतील। बाहेर तुफान पाऊस आणि वारा सुटला होता। अचानक रामाच्या झोपडीच्या दारावर जोरात थाप पडली। रामाने घाबरतच दार उघडले। दार उघडताच त्याचे डोळे विस्फारले, अंगावर काटा आला। बाहेर साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थ उभे होते। अंगावर फक्त एक लंगोटी, डोळ्यात अथांग करुणा। स्वामी स्वतः चालत एका गरिबाच्या झोपडीत आले होते। रामाने तात्काळ स्वामींच्या चरणावर लोटांगण घातले। स्वामी झोपडीत आले। त्यांनी त्या लहान मुलीच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि कडाडले, चल, उठ, काही झाले नाही तुला। आमचा भक्त कधीच अगतिक होऊ शकत नाही। आणि काय आश्चर्य, काही सेकंदांतच त्या मुलीचा ताप गायब झाला। ती डोळे उघडून हसू लागली। रामाच्या आनंदाला पारावार उरला नाही, पण त्याच्या घरात स्वामींना देण्यासाठी काहीच नव्हते। त्याने आदराने घरात असलेली सुकी बाजरीची भाकरी आणि कांदा स्वामींसमोर ठेवला। स्वामींनी अत्यंत आनंदाने ती सुकी भाकरी खाल्ली आणि तिथून निघून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रामा मठात गेला आणि त्याने रात्रीची गोष्ट मठातील मुख्य सेवकांना सांगितली, तेव्हा सगळे थक्क झाले। सेवक म्हणाले, रामा, तू काय बोलतोस? काल रात्री तर मठाचे दरवाजे आतून बंद होते। स्वामी रात्रभर मठातून बाहेर गेलेच नाहीत। याचा अर्थ स्पष्ट होता, आपल्या भक्ताची हाक ऐकून स्वामींनी एकाच वेळी 2 रुपये घेतली होती आणि ते गरिबाच्या झोपडीत धावून गेले होते। मित्रांनो, स्वामींना तुमच्या पैशांची गरज नाही, त्यांना हवी आहे ती फक्त आपली निर्मळ भक्ती। स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते काळाचेही काळ होते। मृत्यूलाही स्वामींच्या आज्ञेचे पालन करावे लागायचे, याची प्रचिती देणारी ही पुढील अद्भुत कथा। अक्कलकोटमध्ये स्वामींचे एक परम भक्त राहत होते, ज्यांचे नाव होते अप्पासाहेब। अप्पासाहेब स्वामींच्या सेवेत नेहमी मग्न असायचे। एक दिवस अचानक अप्पासाहेबांची तब्येत खूप बिघडली। त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला। गावातील मोठे डॉक्टर आले। त्यांनी तपासले आणि सांगितले की आता फार उशीर झाला आहे। अप्पासाहेबांचे प्राण अब काही मिनिटांचेच सोबती आहेत। यांची अंतिम तयारी करा। घरात रडारड सुरू झाली। अप्पासाहेबांचे डोळे मिटत आले होते। त्यांचा श्वास अडकू लागला होता, पण त्यांच्या मुखातून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता, स्वामी, स्वामी। तिकडे मठात स्वामी समर्थ अचानक ध्यान सोडून ताडकन उठले। त्यांचे डोळे लाल झाले होते, जणू ते प्रचंड रागात होते। स्वामी मठाच्या अंगणात आले आणि शून्यात बघून जोराने ओरडले, थांब, कुठे घेऊन चालला आहेस त्याला? तो आमचा माणूस आहे। त्याची वेळ अजून आलेली नाही, निघून जा इथून। स्वामी जणू हवेत कोणाशी तरी भांडत होते, यमदूतांशी संवाद साधत होते। आणि इकडे अप्पासाहेबांच्या घरी एक चमत्कार झाला।
जो माणूस मृत्यू नजीक होता, ज्याचा श्वास थांबत आला होता, तो अचानक दीर्घ श्वास घेऊन उठून बसला. त्याच्या अंगात एकदम ताकद आली. डॉक्टरांनी पुन्हा तपासले तर ते आश्चर्यचकित झाले. अप्पासाहेबांचे हृदय अगदी व्यवस्थित धडधडत होते. दुपारी जेव्हा अप्पासाहेब स्वतः चालत स्वामींच्या दर्शनाला मठात आले, तेव्हा स्वामी त्यांना पाहून हसले आणि म्हणाले, काय रे अप्पा, चालला होतास ना आम्हाला सोडून? पण आम्ही त्या काळालाही सांगून आलो की जोपर्यंत आमची आज्ञा होत नाही, तोपर्यंत आमच्या भक्ताच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. मित्रांनो, जर तुमची स्वामींवर पूर्ण श्रद्धा असेल तर मृत्यू देखील तुमचे काहीच बिघडू शकत नाही. स्वामी समर्थांचे प्रेम केवळ माणसांपुरते मर्यादित नव्हते. या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव, प्रत्येक मुका प्राणी हा त्यांचाच अंश होता. एकदा स्वामी अक्कलकोट जवळील एका घनदाट जंगलातून चालले होते. त्यांच्यासोबत काही सेवक आणि गावकरी होते. अचानक जंगलातून एक मोठा डरकाळीचा आवाज आला. समोरून एक अवाढव्य हिंस्र वाघ चालत येत होता. वाघाला पाहून गावकऱ्यांची पाचावर धारण बसली. सगळे जीव वाचवण्यासाठी झाडावर चढू लागले, देवाचा धावा करू लागले. पण स्वामी शांतपणे एका दगडावर बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो हिंस्र वाघ हळूहळू स्वामींच्या जवळ आला. गावकऱ्यांना वाटले की आता सर्व काही संपले. पण पुढच्याच क्षणी जे घडले ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो वाघ स्वामींच्या चरणाशी येऊन मांजरासारखा शांत बसला. त्याने आपले डोके स्वामींच्या पायावर ठेवले. स्वामींनी अत्यंत प्रेमाने त्या हिंस्र वाघाच्या पाठीवरून हात फिरवला, जणू ते एखाद्या लहान मुलाला कुरवाळत होते. स्वामी वाघाला म्हणाले, आला कशासाठी आणि करतो काय? जा, तुझी भूक मिटव. इथे कोणाला त्रास देऊ नथा ओ मात्रा स. स्वामींचा हात पाठीवरून फिरताच त्या वाघाच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने स्वामींना प्रदक्षिणा घातली आणि तो शांतपणे जंगलात निघून गेला. या लीलेतून स्वामींनी संदेश दिला की जगातील सर्वात हिंस्र प्राण्यालाही प्रेमाने जिंकता येते. जर तुमच्या मनात पाप नसेल तर निसर्गाची कोणतीही शक्ती तुम्हाला इजा करू शकत नाही. पुढील चमत्कार आहे एका गर्विष्ठ श्रीमंताचा, ज्याला आपल्या पैशांची खूप घमंड होती. गावात एक मोठा जमीनदार होता, ज्याचे नाव होते आनंदराव. आनंदरावकडे शेकडो एकर जमीन आणि अफाट पैसा होता. तो स्वतःला गावाचा देव समजायचा. त्याला स्वामींच्या चमत्कारांवर अजिबात विश्वास नव्हता. तो नेहमी म्हणायचा, हे कसले स्वामी, माणसांना मूर्ख बनवतात. एक दिवस आनंदरावला स्वामींची परीक्षा घेण्याची बुद्धी सुचली. त्याने एका चांदीच्या ताटात खूप मौल्यवान हिरे, मोती आणि सोन्याची नाणी ठेवली. वरून एक कापड झाकले आणि तो मठात आला. मनात विचार होता की जर हे खरे अंतर्यामी स्वामी असतील तर कापड न उघडता सांगतील की या ताटात काय आहे. आनंदराव मठात आला आणि गर्वाने ताट स्वामींसमोर ठेवले. तो म्हणाला, स्वामी, मी तुमच्यासाठी एक भेट आणली आहे. सांगा पाहू, यात काय आहे? स्वामींनी आनंदरावकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. स्वामी खळखळून हसले आणि कडाडले, अरे मूर्खा, आम्हाला तुझा हा कचरा दाखवायला आला आहेस का? ज्या सोन्या नाण्यावर तू गर्व करतो आहेस ते या परब्रह्माच्या दृष्टीने केवळ माती आहे. स्वामींनी ताटावरचे कापड बाजूला केले. आनंदरावने ताटात पाहिले आणि त्याचे धाबे दणाणले. त्या ताटातली सगळी सोन्याची नाणी आणि हिरे नाहीसे झाले होते आणि तिथे फक्त काळी माती आणि दगड पडले होते. आनंदरावचे पाय थरथर कापायला लागले. त्याचा संपूर्ण गर्व क्षणात मातीला मिळाला होता. तो स्वामींच्या चरणावर पडला आणि रडू लागला, स्वामी, मला क्षमा करा, मी तुमच्या शक्तीला ओळखू शकलो नाही. स्वामी शांत झाले आणि म्हणाले, आनंदराव, पैसा आज आहे, उद्या नाही, पण माणसाने कमावलेले पुण्य आणि भक्ती कधीच नष्ट होत नाही. पैशाचा माज करू नकोस, गरिबांना मदत कर. त्या दिवसापासून तो सावकार आपला सगळा गर्व सोडून स्वामींचा परम सेवक बनला. स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये राहून हजारो भक्तांचा उद्धार केला. पण 1878 मध्ये तो दिवस आला जेव्हा स्वामींनी आपले हे अवतार कार्य संपवण्याचे ठरवले. अक्कलकोट नगरीत शोककळा पसरली होती. प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात अश्रू होते. स्वामी वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. भक्तांनी रडत विचारले, स्वामी, तुम्ही चाललात, मग आता आमचे काय होणार? आम्हाला संकटात कोण वाचवणार? तेव्हा स्वामींनी अत्यंत प्रेमाने आपल्या भक्तांकडे पाहिले आणि आपले अजरामर शब्द सांगितले की आम्ही गेलो असे मानू नका. आम्ही केवळ हे शरीर सोडत आहोत. आमचे आत्मतत्व नेहमी तुमच्या सोबत असेल. जो मला मनोभावे हाक मारेल त्याच्यासाठी मी धावून येईन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी समाधी घेतली. पण आज इतकी वर्षे झाल्यानंतरही जो भक्त संकटात स्वामींना हाक मारतो त्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती नक्कीच येते. मित्रांनो, आजच्या या 1 तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वामींच्या ज्या अद्भुत कथा ऐकल्या त्या केवळ गोष्टी नाहीत तर ते जीवनाचे सत्य आहेत. स्वामी आजही आपल्यासोबत आहेत. फक्त गरज आहे ती खऱ्या विश्वासाची. जर तुम्हाला स्वामींच्या या कथा आवडल्या असतील तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामींची कृपा त्यांच्यावरही होईल.
आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने नक्की लिहा, श्रीमद राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.